कामाने संकल्प आहे. सांगा ना मग येणार नाहीत म्हणून त्यांची वाट बघतो. यश इकडे ना किधर एक मिनिट साहेबांवर पवार येणार. BS पवार थांबला होता. आलाय पवार कुठे आहेत साहेब? साहेबाला खाली BS पवार लवकर मी सांगितलं म्हटलं पोस्ट आहे दोन दिवसात. गुजरात गेट म्हणून नाही ऑफिस नाही इथे. आता 10-15 दिवस किती दिवस सकाळीच मी लोकांना बोललो की आम्ही आमच्या परवा येतो. हो येस मोबाईल खाली घ्या ना. हो किरण सर येतात. सर येते ना इथं आलं तरी येतं. आले सर. आलं ना. साईड दे सर. सॉरी सर लाईव्ह चालू एक थोडं जरा साईड दे. द्या प्लीज 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 सर लाईव्ह चालू साहेबांचं. दादा साहेब या ठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली, तुमच्याशी चर्चा केली, नेमकी कशा संदर्भात चर्चा झाली काय? आपल्याला माहिती आहे की अस्थिविसर्जनानंतर आता दशक्रियाविधीचा साधारणपणे वेळ येणार आहे आणि मग त्याच्या तदनंतर आपल्याला अजितदादांचं उचित स्मारक या परिसरामध्ये करायचं आहे. ते नेमकं कुठं करायचं, काय करायचं, नंतर पुढचे किती तारखेला एकत्रपणे बसायचं सर्व विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी, त्या अनुषंगाने साहेबांनी थोडी चर्चा केली. कारण मला त्यांनी एकदम बाहेर आल्यानंतरच फोन केला की मी असं येतो आहे. मी नटराजच्या कार्यालयातनं तसंच इकडं धावत आलो आणि बोलणं झालं. कारण साहेबांना असं वाटत होतं की परत बारामती सोडण्यापूर्वी एकदा परत अंतिम स्थळ जिथं आपलं हे झालं अंत्यविधी त्या स्थळावरून परत जावं. अर्थात साहेब अत्यंत भावनिक झाल्या त्या विषयामध्ये थोडंसं दिसलं. कारण काकीन दोघंही आत्ता बोलताना परत थोडे निशब्द झालेले होते. म्हणजे त्याच्यामध्ये एक बोलण्यासारखा विषय नाही आहे, परंतु दादांचं स्मारक या ठिकाणी साहेब म्हणजे करावं लागतं आहे हेच आपल्या दृष्टिकोनातून दुर्दैवाची गोष्ट आहे. काल चर्चा झाली पवार कुटुंबाची, यांची एक बैठक पार पडली, पवार बी त्या ठिकाणी होते, तुम्ही बी होतात, नेमकी काय चर्चा
झाले त्या ठिकाणी? नाही, सांगितलं ना की दादांची अंतिम इच्छा जी आहे ते सर्व पवार कुटुंबियांनी एकत्र येऊनपणे पूर्ण करायची आहे. आणि त्याच्यावर पार्थ पवारांनी सकारात्मक सांगितलं की हो, मी पण त्या गोष्टीला बांधील आहे म्हणून. दादा कशाच प्रकारचं स्मारक असेल काय? नाही, अजून काय प्राथमिक हे नाही, परंतु कसं आहे की आपल्याला माहिती आहे की बारामती परिसराचा दादांनी जो विकास केला याच्यामध्ये प्रत्येक वेळा दादांचं काय होतं विजन की एक नाविन्यपूर्ण कुठली वास्तू उभा करायची. आपण बघितलं की एक वास्तू दुसऱ्या वास्तूसारखी नाही आणि अनेक आर्किटेक्टने याच्यामध्ये काम केलं. तशाच स्वरूपामध्ये दादांच्या बरोबर काम करणारे अनेक आर्किटेक्ट आहेत, कन्सल्टंट आहेत, त्यांना सगळ्यांना एकत्र बोलावं, त्यांच्यामध्ये विषय आपला द्यावा व त्यांच्याकडनं डिझाईन्स मागून मग त्याच्यामध्ये सर्व प्रमुख मंडळींनी एकत्र बसून करावं. परंतु बारामतीमध्ये जे काही वास्तू उभा राहिल्यात त्याच्यापेक्षाही ही सरस या ठिकाणी झालं पाहिजे या मताचं व्यक्तिगत मी आहे. थँक्यू. चला.